एक महत्त्वाची बातमी। मुलुंडमधून युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम सुरू झाला आहे। युवक प्रेरणा फाउंडेशन आणि महर्षी दयानंद फाउंडेशन IAS अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने विवेक प्रेरणा अभ्यासिकेचे उद्घाटन BMC मार्केट बिल्डिंग भक्ती मार्ग मुलुंड पश्चिम येथे पार पडला। यावेळी आमदार मिहिर कोटेचा, निवृत्त IAS अविनाश धर्माधिकारी आणि चाणक्य मंडळाचे संस्थापक उपस्थित होते। या अभ्यासिकेत युवकांसाठी 5000 हून अधिक पुस्तकांचे वाचनालय, मोफत IQ व अभिक्षमता चाचण्या, करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबलेल्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे। माजी खासदार मनोज कोटक यांनी सांगितले की ही अभ्यासिका मध्यमवर्गीय व गरिबांसाठी प्रकाशाची किरण ठरेल। अशा प्रेरणादायी उपक्रमांना आमच्या शुभेच्छा। एकतर ही एक आदर्श अभ्यासिका सुरू झाली। जे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध होतं त्याचा सगळ्यात उत्तम उपयोग मनोजभाईंनी सुरू केला। मी ज्या सगळ्या फॅसिलिटीज पाहिल्या त्या खरंच मुलांना अभ्यासाला, ज्यामुळे चित्ताची एकाग्रता, शिवाय त्यातली अत्याधुनिकता आणि सर्व पुस्तकं, तर मी म्हणणार आहे याच दिशेने पुढे ते होत राहावं। आणि मग याच्या माध्यमातून अर्थात उद्याच्या अधिकाऱ्यांचं चरित्र घडण, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आणि ते या देशाप्रती समर्पित असणे। आणि मला विश्वास आहे की मनोजभाई तेच काम करतायत, म्हणूनच मी त्यामध्ये त्यांचा सहकारी आहे। युवक प्रेरणा फाउंडेशन माध्यमाने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या सगळ्या स्तरावरच्या परीक्षेकरिता लागणारं सर्व साहित्य आणि सर्व प्रकारचं गायडन्स उपलब्ध असणारं हे केंद्र आहे। आज अविनाश धर्माधिकारी सरांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं आहे आणि राऊंड द क्लॉक हे केंद्र सुरू राहणार आहे। ज्या मुलांना स्वतःचं करिअर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या माध्यमाने घडवायचं आहे त्या सर्व मुलांना आजपासून मी इथे निमंत्रित करतो। आपलं करिअर घडवण्यासाठी युवक प्रेरणा फाउंडेशन पुस्तक आणि ट्रेनिंग ही सगळी मदत आपल्याला देणार आहे आणि हे निःशुल्क राहणार आहे। त्यामुळे मुलांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती। मुंबई ठाणा हे दोन्ही परिसरासाठी हे ओपन आहे आणि त्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था ही इथेच उभी केली जाईल।